200 रुपयांचा विशेष पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय नवनाथ काका यांना. त्याचबरोबर एक बोलायचंय मला. हॅलो, एक बोलायचंय. गणेश सर जर इथं असतील तर त्या जे मागाशी जे बोलले एक रन महत्त्वाचे, त्या मताला मी सहमत आहे. कारण एक रन ही खूप महत्त्वाची असते. पण सिच्युएशन अशी होती का माल नेमकी चमक भरली होती छातीमध्ये, त्याच्यामुळे मी वर पळतच नव्हतो. आणि जर मी पळाला असतो तर कधीच मला चमक भरली असते. म्हणून मी थोडं थांबून घेतलं, कारण ती रन काढता येत होती मला, पण ते फिजिकल ढसाळल्यामुळे मी थांबून घेतलो. बाकी एक रन ही महत्त्वाचीच असते. निश्चितच खूप खूप अभिनंदन तुमचं. अजून एक वैयक्तिक पुरस्कार आहे तुमच्यासाठी, परंतु मॅचही मैदानात सुरू झालेली आहे. अभिनंदन टीम कुंदेवाडी लायन्स टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मित्रांनो, आयुष्यात अशी एखादी घटना घडते की ती आयुष्यभर माणूस कधीच विसरत नाही, आणि आयुष्यात अशी एखादी मॅच असते ती देखील आपण कधी विसरणार नाही. अशीच मॅच झाली मैदानामध्ये. अविस्मरणीय सामना. कुंदेवाडी लायन्स टीमचं मनापासून अभिनंदन. आणि लगेच आता मॅचला सुरुवात या ठिकाणी आपण करतोय. विजू भाऊ कुठे गेले? विजू भाऊ माळी, तेवढं कॅल्क्युलेशन करून कुंदेवाडी लायन्सला जे प्राइस दिलं तुम्ही अनाऊन्स केलं होतं, डॉट बॉलचे 50 रुपये आणि विकेटला 100 रुपये, कॅल्क्युलेशन करा आणि त्यांना ते देऊन टाका. ते सांगण्याचं कॅल्क्युलेशनच जमत नव्हते म्हणून ते अनाऊन्स केले नाही. जे आहे विजू भाऊ पार्टी देतील कुंदेवाडी लायन्सला. आणि कदाचित मी बोलल्यामुळेच कुंदेवाडी लायन्स हा संघ जिंकलेला आहे, कारण गणेशने शेवटची ओव्हर जे आहेत एकदम बेस्ट बॅटिंग केली आणि बॉलिंग तर एकदम अप्रतिम केली. त्यामुळे नक्कीच 40+ खेळाडू आहेत काका, एकदम प्रत्येक टुर्नामेंटमध्ये प्रॅक्टिस. दीपकजी वेलजाळी वावी यांच्या वतीने नवनाथ काकांसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे आणि त्याचे वितरण या ठिकाणी होतंय. दीपकजी वेलजाळी साहेब, आपलं मनापासून धन्यवाद. आणि त्यांच्या वतीने 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी नवनाथ काका यांना दिलं जात आहे. मॅचेस चालू आहे मैदानामध्ये. जवळ लगेच मॅचच्या दिशेने आजच्या दिवसातली शेवटची मॅच मैदानाच्या आतमध्ये लगेच सुरू होते. थँक्यू व्हेरी मच. मित्रांनो, मॅचला सुरुवात झाली आणि पहिल्या ओव्हर नंतर 2 धावा आणि 2 फलंदाज बाद आहेत. इकडे जबरदस्त सुरुवात वडांगणी सनरायझर्स या संघाने देखील मैदानाच्या आतमध्ये केलेली आहे. म्हणजे या स्पर्धेत एकमेव संघ आहे जो अनबिटन राहिलेला आहे. त्या संघाचं नाव आहे वडांगणी सनरायझर्स आणि तो आता गोलंदाजी करतोय. हे पहा, बॅटिंग करणारी टीम एखादा अतिरिक्त खेळाडू असा पाठवा की ज्याला सगळ्यांची नावं माहिती आहेत, नाहीतर एखाद्याचे रन दुसऱ्याला कोणाला जातील. त्याला स्कोरर काही करू शकणार नाही याची काळजी आपण स्वतः घ्या. ही जबाबदारी कॅप्टनची आहे. तर पहिल्या ओव्हरचा खेळ संपतोय आणि पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा आणि 2 विकेट या ठिकाणी प्राप्त केल्या गेलेल्या आहेत. युके बादशाह दोडी आणि दुसऱ्या बाजूला टीम आपल्याला खेळताना पाहायला मिळते वडांगणी सनरायझर्स. या 2 संघांमध्ये आजच्या दिवसातली शेवटची मॅच. यावेळेस अप्रतिम स्ट्रोक खेळला जातोय. प्रतीक आंबेकर यांच्या बॅटमधून बॉल सीमारेषेच्या पलीकडे मार्गस्थ होणार आहे आणि सन्माननीय रतनजी पडवळ साहेबांचं आगमन होत आहे. त्यांचं स्वागत या चौकाराने. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट, गुरेवाडी बायपास, प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौकार. पहिला चौकार आलाय. प्रतीक आंबेकर आल्याबरोबर आपले इरादे स्पष्ट करतायत. पहिल्याच बॉलवर चौकार, धावफलकावर 6. बेगीट करण्याचा प्रयत्न यावेळेस केला जातोय. थोडासा कमी गतीने टाकलेला बॉल. अझर इनामदार मागच्या सामन्याचे सामनावीर होते आणि तेच आता गोलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत. पहिल्या चेंडूवर त्यांच्या विरुद्ध चौकार आला होता, परंतु त्यांनी खूप चांगलं पुनरागमन या ठिकाणी केलंय. धावफलकावर 6 धावा आहेत. युके बादशाह दोडी ही टीम आपल्याला बॅटिंग करत असताना पाहायला मिळते. रिव्हर्स करायला गेले परंतु यशस्वी नाहीये. हा चेंडू देखील निर्धाव घोषित केला जातो. मागचाही सामना आपण पाहिला, कमी धावसंख्येचा सामना होता. कुंदेवाडी लायन्सने प्रयत्न केले, तो सामना आपल्या बाजूने खेचला आणि एक जबरदस्त विजय
मात्र कुंदेवाडी लायन्सने मिळवलेला आहे. खूप चांगली मॅच प्रेक्षकांना देखील पाहायला मिळाली. कमी धावसंख्येचे सामने नेहमीच रंगतात, नवे नवे तर ते जिंकले जाऊ शकतात. हे दाखवणारा सामना या अगोदर. थोडासा खराब बॉल, परंतु फटका फसतोय फाईन लेग बॉलच्या खाली आणि बिग विकेट गॉन. मोठी विकेट आली आहे. प्रतीक आंबेकर बॅक टू द डगआउट. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. गणेश लोंढे येत आहेत आता बॅटिंग करण्याकरिता. 3 विकेट गेलेल्या आहेत. युके बादच्या दोन्ही संघाला बसलेला हा तिसरा हादरा, तिसरा धक्का. थोडंसं अडचणीमध्ये संघ सुरुवात थोडीशी खराब झाली आहे युके बादच्या दोन्ही संघाची. निश्चितच गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट आल्या. विलास गडाख जे संघाचे आयकॉन आहेत आणि त्यांनी 2 महत्वाच्या विकेट पहिल्या ओव्हरमध्ये मिळवल्या आणि सुरुवात संघाला खूप चांगली करून दिली. ड्रीम स्टार्ट आपण त्याला म्हणू शकतो. आणि ओव्हर नंबर 2 मध्ये अझर इनामदार 1 विकेट मिळवत आहेत. बॅकफुटला गेले, फटका चांगला खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षण तितकंच अप्रतिम. विलास गडाकच होते त्या ठिकाणी. 1 सिंगल मात्र पूर्ण केली जाणार आहे. धावफलक 1च्या साहाय्याने पुढे जाईल. धावफलकावर 7 धावा. प्रयत्न प्रत्येकाला करावे लागतात. क्रिकेटच्या मैदानामध्ये लढावं लागतं. क्रिकेटचा खेळ आहे तो आपल्याला लढायला शिकवतो, प्रयत्न करायला शिकवतो, पडायला शिकवतो, उठायलाही शिकवतो आणि एकजूट राहायलाही शिकवतो. तोच क्रिकेटचा खेळ आज सिन्नरमध्ये. चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर बॉल थोडंसं वळणे घेतोय आणि कमी गतीने टाकला होता यावेळेस. पेस ऑफ केला होता आणि 1 सिंगल आली आहे. धावसंख्या 1ने पुढे जाईल. ओव्हरचा खेळ संपतोय. 2 ओव्हर संपलेले आहेत आणि 2 ओव्हर नंतर 8 धावा, 3 खेळाडू बाद. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. उत्तम क्वालिटी, उत्तम दर्जा, प्रत्येकाच्या मनाला चव अशी भावली. हॉटेल विठू माऊली आणि बँक्वेट हॉल. प्रोप्रायटर माननीय श्री कैलास आव्हाड, माननीय श्री शंकर आव्हाड, माननीय श्री सतीश दिघोळे. 2 ओव्हर संपलेले आहेत आणि 2 ओव्हर नंतर धावसंख्या झालेली आहे 8 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2 ओव्हर नंतर 8, 3 खेळाडू आहेत बाद. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होईल आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहेत. गोलंदाजी करण्यासाठी विलास गडाख यांच्या हातामध्ये बॉल देण्यात येतोय. स्वतः संघाचे आयकॉन आहेत आणि सुरुवात याही ओव्हरमध्ये खूप चांगली करतायत. पहिलाच बॉल त्यांच्या माध्यमातून डॉट येत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. मुख्य मंचावरून अनेक मान्यवर या स्पर्धेच्या निमित्ताने आज आपल्याशी जोडले गेलेले आहेत. जनकल्याण रक्त केंद्र नाशिक अध्यक्ष रमेश रत्नबारकी साहेब, त्याचबरोबर कार्यवाह शैलेश श्रीकांत पंडित साहेब, मदन नामदेव बंधुरे, सहकार्यवाह डॉक्टर रश्मी विजय दिवे, त्याचबरोबर सत चितानंद नंदकुमार फाटक, त्याचबरोबर सुदीप शरद नेने, सौभाग्यवती विद्या अतुल एकबोटे, सुबोध दामोदर गर्गे, विशाल प्रभाकर पाठक, डॉक्टर आदित्य बोंदर, चीफ मेडिकल ऑफिसर, जनसंपर्क अधिकारी केशवजी गोडसे, सदस्य अरुणजी कुलकर्णी, हे सर्वच मान्यवर आज या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. या सर्वच मान्यवरांचं परत एकदा आम्ही मनापासून या ठिकाणी स्वागत करू. लॉंग ऑफ मध्ये बॉल, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. 1 सिंगल आली आहे आणि धावसंख्या देखील 1च्या मदतीने पुढे जात असताना धावफलकामध्ये बदल होईल. एकूण धावसंख्या 10. गोलंदाजी करणाऱ्या वडांगळी सनरायझर्स या संघाने मात्र युके बादच्या दोन्ही संघाला रोखलंय. गतवर्षी देखील वडांगळी सनरायझर्स या संघाने प्रभावित केलं होतं प्रत्येक क्रीडा रसिकाला. चांगला बॉल, मात्र थोडंसं डावेष्टीच्या बाहेर असल्या कारणे पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा दिला. गणेश जगताप सर आणि जितू लोंढे सर मॅच ऑफिशियल्स आहेत. स्कोर कार्डवर 11, 2.3 ओव्हर नंतर बॅटची एज आणि वाह, कमालीचा झेल मागे. अभिनाना होते त्या ठिकाणी. खूप चांगला कॅच. अजून 1 विकेट. 4था खेळाडू बाद. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. चार बाद 11 अशी धावसंख्या मित्रांनो धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण मागच्या डावामध्ये देखील म्हणजे मागच्या 8 ओव्हरमध्ये देखील धावा बनवणं तितकं सोपं नव्हतं. मागच्या 8 ओव्हरमध्ये देखील आपण पाहिलं
की धावा थोड्याशा महाग होत्या आणि याही सामन्याला सुरुवात झाली. धावेंचे भाव तसेच आहेत, धावा महागच आहेत. 4-11 अशी धावसंख्या आहे. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू असताना रिव्हर्स करायला गेले, परंतु तिकडे निश्चितच पंचांकडे तर लाऊड अपील होताना पाहायला मिळते. सन्माननीय किरणजी जामकर साहेब, आपल्याला विनंती आहे, आपण मुख्य मंचावर यायचंय. किरणजी जामकर साहेब, रिव्ह्यूची मागणी आहे. एजसाठी रिव्ह्यू नाही आपल्याकडे. हा काय हॅलो, खूप खूप धन्यवाद शाहरुख सर. रोटरी क्लब ऑफ गोंदेश्वर सिन्नर यांच्या वतीने अनेक सामाजिक कार्यक्रम आपण सिन्नर शहरामध्ये घेत असतो आणि अनेक सामाजिक कार्यामध्ये रोटरी क्लब ऑफ गोंदेश्वर सिन्नर याचा फार मोठा हात आपण बघतो. तर मागील काही दिवसात दिनांक 8 डिसेंबर 2025 रोजी रोटरी क्लब ऑफ गोंदेश्वर सिन्नर आणि जनकल्याण रक्त केंद्र नाशिक यांच्या वतीने एक ब्लड कॅम्प घेण्यात आलेला होता, रक्तदान कॅम्प. त्या कॅम्पमध्ये ज्या ज्या व्यक्तींचं सहकार्य लाभलंय त्या व्यक्तींचा आपण येथे आज सन्मान करणार आहोत. तर सर्व सन्माननीय व्यक्ती इथे STPLच्या मंचावर उपस्थित झालेले आहेत. तर सन्मानार्थी पुढील पद्धतीने असणार आहे. सन्माननीय सुरेशजी शिंदे साहेब, प्रतिनिधी सिंधिया स्टील, यांचा सन्मान करणार आहेत श्री शैलेश पंडित सर. मी सरांना विनंती करतो, ऑन फील्ड जो डिसिजन आहे तो ग्राह्य धरला जाईल. थँक्यू व्हेरी मच. सुरेशजी शिंदे साहेब, सिंधिया स्टील, यांचा सन्मान केला जातोय. सन्माननीय श्री शैलेशजी पंडित सर यांच्या हस्ते एक मानपत्रक देऊन या रक्तदान कॅम्पमध्ये फार मोठा सहभाग त्यांच्या कंपनीचा राहिलेला आहे, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद असणारे आपले साहेब. जनकल्याण रक्त केंद्र नाशिक दरवर्षी रोटरी क्लब ऑफ गोंदेश्वर बरोबर रक्तदान कॅम्प हे आयोजित करत असतात. पुढील जो सन्मान असणार आहे ते सन्माननीय राठोड साहेब, जनरल मॅनेजर निओ हिल्स, यांचा सन्मान केला जाणार आहे. मी सन्माननीय मदनजी बंधुरे सर यांना विनंती करतो की आपण सन्माननीय राठोड साहेब यांचा सन्मान करायचा आहे. आणि या स्पर्धेसाठी किट पार्टनरमध्ये महत्त्वाची भूमिका निओ व्हील्स यांची राहिली. निओ अलॉयज याचे असलेले सन्माननीय राठोड सर या स्पर्धेचे STPL 2025 या स्पर्धेसाठी लोगो पार्टनर म्हणून त्यांनी सहकार्य केले आणि जनकल्याण रक्त केंद्र यांच्यासाठी त्यांनी रक्तदान शिबिरामध्ये महत्त्वाचा रोल निभावलेला आहे. पुढील जो सन्मान असणार आहे तो सन्माननीय अशोकजी कर साहेब, लोमटे कॅपॅसिटर. मी सन्माननीय डॉक्टर रश्मी दिवे मॅडम यांना विनंती करतो की आपण सन्माननीय अशोकर साहेबांचा सन्मान करायचा आहे. मानपत्रक देऊन मान्यवरांचा सन्मान केला जातोय. सन्माननीय अशोकर साहेब, डॉक्टर रश्मी दिवे मॅडम यांच्या हस्ते हा सन्मान केला जातोय. एकूण 327 पिशव्या या रक्तदान शिबिरामध्ये जमा करण्यात आल्या. अतिशय मोलाचं योगदान या संपूर्ण रक्तदान शिबिरामध्ये या सर्वांचं राहिलेलं आहे. त्या मान्यवरांचा आपण सन्मान करतोय. सन्माननीय दत्ताजी नवले साहेब, SP एंटरप्राइजेस, यांचा सन्मान जो केला जाणार आहे श्री सच्चिदानंद फाटक साहेब. दोनही मान्यवरांना विनंती असणार आहे. सन्माननीय दत्ताजी नवले साहेब, SP एंटरप्राइजेस
यांचा मानपत्रक देऊन सन्मान केला जातोय सन्माननीय सच्चिदानंद फाटक साहेबांच्या हस्ते. खूप खूप धन्यवाद दत्ताजी नवले साहेब. पुढील जो सन्मान असणार आहे तो सन्माननीय रतनजी पडवळ साहेब, श्री बालाजी एंटरप्राइजेस. पुढील सन्मान असणार आहे सन्माननीय रतनजी पडवळ साहेब, श्री बालाजी एंटरप्राइजेस. तो सन्मान केला जाणार आहे डॉक्टर आदित्य बोंदर सर सॉरी. रतनजी पडवळ साहेब एक मुख्य आयोजक STPL 2025 सिन्नर स्पोर्ट असोसिएशनचे सन्माननीय सदस्य. पुढील जो सन्मान असणार आहे सन्माननीय सचिनजी देवकर साहेब, NV फार्मा ड्रिंक पार्टनर. आपल्याला STPL 2025 आणि STPL 2024 या दोनही वर्षी ड्रिंक्स पार्टनर, एनर्जी ड्रिंक्स पार्टनर म्हणून जे लावले ते NV फार्माचे सन्माननीय सचिनजी देवकर साहेब यांचा आपण सन्मान करणार आहोत. सन्माननीय श्री शैलेश पंडित सर यांना मी विनंती करेल की आपण NV फार्माचे प्रतिनिधी सन्माननीय सचिनजी देवकर साहेब यांचा मानपत्रक देऊन सन्मान करायचा आहे. पुढील जो सन्मान असणार आहे सन्माननीय महादेव साहेब रेमिटेक, हेही या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचाही आपण सन्मान करणार आहोत. STPL 2025 साठी त्यांच्या वतीने स्पॉन्सरशिप लाभलेले आहे. मी सन्माननीय महादेव सरांना विनंती करतो की आपण सन्मान स्वीकारायचा आहे. सन्माननीय श्री मदनजी भंदुरे सर यांना विनंती करेल की आपण महादेव साहेबांचा सत्कार करायचा. एक मानपत्रक देऊन सन्माननीय महादेव साहेब यांचा सन्मान केला जातोय. पुढील जो सन्मान असणार आहे तो MLT पॅकेजिंग सन्माननीय दीपकजी वरपे यांना मी विनंती करतो की त्यांच्या वतीने आपण MLT पॅकेजिंग या कंपनीच्या वतीने आपण सन्मान स्वीकारायचा आहे. श्री दीपकजी वरपे साहेब. सन्मान जो केला जाणार आहे तो सन्माननीय डॉक्टर रश्मी दिवेजी मॅडम यांना मी विनंती करेल की आपण मानपत्रक देऊन MLT पॅकेजिंग यांच्या प्रतिनिधी यांचा सन्मान करायचा आहे. पुढील जो सन्मान असणार आहे तो आकार झिंक पॅकेजिंग यांचाही सन्मान केला जातोय. मी सन्माननीय राहुलजी शिंदे यांना विनंती करेल की आपण यांच्या वतीने सन्मान स्वीकारायचा आहे. सन्माननीय श्री सच्चिदानंद फाटक सर यांना मी विनंती करेल की आपण मानपत्रक देऊन सन्मान करायचा. सन्मानजी राहुलजी शिंदे सर. आकार झिंक पॅकेजिंग यांच्या वतीने तो सन्माननीय श्री राहुलजी शिंदे साहेब स्वीकारतात. पुढील जो सन्मान केला जातोय तो श्री पॉली फॅब्रिकेटर यांचा सन्मान केला जात आहे. त्यांच्या वतीने मी सन्माननीय कैलासजी शिंदे यांना विनंती करेल की आपण श्री पॉली पॅकेजिंग फॅब्रिकेटर यांच्या वतीने हा सन्मान स्वीकारायचा. सन्माननीय श्री आदित्यजी बोंदर सर यांना विनंती करेल की आपण मानपत्रक देऊन श्री पॉली फॅब्रिकेटर यांचा सन्मान करायचा आहे. खूप खूप धन्यवाद सर्व मान्यवरांचे. आपण आसनस्थ व्हावे अशी मी विनंती करेल की रोटरी क्लब ऑफ गोंदेश्वर आणि जनकल्याण रक्त केंद्र नाशिक यांच्या वतीने घेण्यात आलेला हा ब्लड डोनेशन कॅम्प अतिशय यशस्वीरित्या पूर्ण झाला. दिनांक 8 डिसेंबर 2025 327 रक्तपिशव्या एकूण या संपूर्ण ब्लड डोनेशन कॅम्पमध्ये जमा झाल्या. त्याबद्दल या ब्लड डोनेशन कॅम्प यशस्वी करण्यामागे ज्या काही व्यक्तींचा, ज्या काही आयोजकांचा आणि रक्तदात्यांचा हात आहे त्या सर्वांना मी धन्यवाद करेल आणि थांबतो. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स शाहरुख सर. धन्यवाद गणेश सर. मैदानाच्या आतमध्ये जाऊयात. मैदानातली परिस्थिती आता थोडीशी बिघडली आहे कारण 18 या धावसंख्येवर 5 फलंदाज बाद झालेत आणि खूप वेळानंतर एक चौकार देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. अप्रतिम स्ट्रोक होता. 4 धावेसाठी चौकार आला. एनर्जी ड्रिंक पार्टनर सन्माननीय NV फार्मा
त्याचबरोबर सतीजी नेहे असतील, या सर्वांचं आपल्याला योगदान आहे. ड्रिंक्स ब्रेक जो मैदानामध्ये अगोदर झाला होता त्यासाठी त्यांचं सौजन्य आपल्याला आहे आणि निश्चितच त्यांचे आम्ही मनापासून आभारी आहोत. 5 बाद 23 अशी धावसंख्या धावफलकावर अभि भावसार गोलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत. यावेळेसचा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. मला वाटतं रिव्ह्यूची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. निर्णयाला चॅलेंज करण्यात आलंय. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय पाठवण्यात आलेला आहे. अभिनाना भावसार हे नाव आपल्या सर्वांना ठाऊक आहे. गतवर्षीच्या सिनियर टेनिस प्रीमियर लीग मध्ये मॅन ऑफ द सिरीज हा पुरस्कार ज्यांनी मिळवला होता तेच अभिनाना भावसार गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बघूयात काय निर्णय असेल आपल्यापर्यंत. अगदी काही क्षणातच हा निर्णय पोहोचवला जाणार आहे. परंतु गोलंदाज वडांगडी सनरायझर्सचे त्यांचं कौतुकच करावं लागेल. ज्या पद्धतीने त्यांनी आतापर्यंत गोलंदाजी केली आहे, 5 महत्वाचे फलंदाज त्यांनी या ठिकाणी माघारी पाठवलेले आहेत. खूप चांगली गोलंदाजी, प्रभावी मारा त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेला आहे. पण निर्णय प्रतीक्षेत आहे. डिसिजन पेंडिंग आहे. काय निर्णय असेल तो आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. मॅच महत्वाची सुरू आहे. एका बाजूला वडांगडी सनरायझर्स आणि दुसऱ्या बाजूला टीम UK बादशाह दोडी. या टीम मध्ये सुरू असलेले एक जबरदस्त मॅच आपल्या सर्वांना अनुभवायला मिळणार आहे. परंतु वडांगडी सनरायझर्स या संघाच्या गोलंदाजांनी प्रामुख्याने आतापर्यंत प्रभावी मारा केला. 5 बाद 23 अशी धावसंख्या तर धावफलकावर आहेच. निर्णय आलाय फेअर डिलिव्हरी. पंचांनी आपला निर्णय मागे घेतलाय आणि रिव्ह्यू जो घेण्यात आला होता तो यशस्वी ठरलेला आहे. 5 बाद 23 गणेश स्ट्रायकर एंडवर. यावेळेस स्ट्रोक चांगला आहे. बॉल सीमारेषेच्या पार, टायमिंग प्रॉपर होतं आणि षटकार तिथे येतोय. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. वाघ अँड सन्स प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ यांचा दणदणीत षटकार. यावेळेस स्लॉट मध्ये बॉल होता आणि फलंदाज गणेश यांनी आउट ऑफ द प्लॉट त्या बॉलला पाठवलं. ऑफस्टंपच्या बाहेर यावेळेस ठेवण्यात आलेला चेंडू खराब चेंडू मात्र या ठिकाणी घोषित केला जातोय. एक अतिरिक्त धाव मिळेल आणि धावसंख्या मात्र 1च्या सहाय्याने पुढे जाते. धावफलकावर नजर टाकूया. 30 धावा धावफलकावर बनवल्या गेलेल्या आहेत. एक चांगल्या टोटलकडे तुम्हाला जावं लागेल. एक फायटिंग टोटलकडे जावं लागेल. स्ट्रोक चांगला आहे. मागे क्षेत्ररक्षक त्यांच्या डोक्यावरनं. क्षेत्ररक्षक फक्त दर्शक बनतायत आणि हा बॉल देखील सीमारेषेच्या पलीकडे मार्गस्थ होतोय. 36 धावा आपण धावफलकावरती पाहू शकता. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. हॉटेल विठू माऊलीचे सन्माननीय सतीजी दिघोळे साहेब यांचे या ठिकाणी शुभागमन होत आहे. सतीजी दिघोळे साहेब आपलं मनपूर्वक स्वागत आहे. हॉटेल विठू माऊली यांचं आपल्याला दरवर्षी या स्पर्धेसाठी सौजन्य आहे. बॉल हवेत आहे. फटका फसतोय आणि स्वतः यष्टीरक्षक बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्नात आहेत. परंतु बॉल त्यांच्यापासून बराचसा दूर पडला. 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण होईल आणि ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपणार आहे. 5 ओव्हर पूर्ण झालेल्या आहेत आणि 5 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या झाली आहे 37. परंतु गणेश यांचं कौतुक करावं लागेल. चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून होत असताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. UK बादशाह दोडी हा संघ बॅटिंग करतोय. 5 ओव्हर मध्ये त्यांनी बनवलेल्या आहेत 37 धावा. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. उत्तम क्वालिटी, उत्तम दर्जा, प्रत्येकाच्या मनाला चव अशी भावली. हॉटेल विठू माऊली आणि बँक्वेट हॉल प्रोप्रायटर माननीय श्री कैलास आव्हाड, माननीय श्री शंकर आव्हाड, माननीय श्री सतीश दिघोळे. बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आलाय. अजून 18 बॉल बाकी आहेत. गोलंदाजी करण्याकरिता जर पाहिलं तर संदीप देशमुख सर यांना गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात येत आहे. पाव्यात येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये किती धावा त्या बनवल्या जात आहेत ते पाहणं देखील बरंच महत्वपूर्ण ठरणार आहे. बॉलिंग करण्याकरिता संदीप सर तयार होत आहेत. फुलर लेंथवरचा बॉल चांगल्या टप्प्यावर. समोर बॉल चाललाय. विशेप मध्ये हा फटका लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत येत आहेत. एक सिंगल तिथे परिपूर्ण केली जाणार आहे. धावफलक 1च्या मदतीने 38 वर जाऊन पोहोचलेला आहे. सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून या स्पर्धेचं अतिशय दिमाखदार आयोजन आपल्या सर्वांना पाहायला मिळतंय आणि आज ही स्पर्धा 8व्या पर्वामध्ये पदार्पण करते. आज 5वा दिवस. एकूण 11 दिवस हा क्रिकेटचा सोहळा रंगणार आहे
आणि आज 5वा दिवस संपन्न होतोय. रिव्हर्स करायला गेले परंतु त्या ठिकाणी संदीप देशमुख यांचे कौतुक करावं लागेल. खूप चांगला बॉल त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालेला आहे. फुलर लेंथवर टाकलेला बॉल अगदी खोलवर टप्प्याचा होता. त्या ठिकाणी डॉट बॉल आपल्याला निश्चितच पाहायला मिळणार आहे. धावफलकावर 38, 38 रन, लॉस ऑफ 5 विकेट्स आफ्टर 6th ओव्हर इन प्रोग्रेस. 6व्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. उडवलाय बॉल समोरच्या दिशेने, खूप मोठं आक्रमण, जबरदस्त हिट आणि धावफलकावर मात्र 6 धावेंचा प्रॉफिट. सिक्सर. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. वाघ अँड सन्स प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ यांचा दणदणीत षटकार. धावसंख्या 44 झाली आहे. संदीप देशमुख यांच्या विरुद्ध ईश्वर शिंदे यांचं आक्रमण होताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. ओहो, चांगला बॉल यावेळेस थोडासा वेगात ठेवलाय. बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ झालेला आहे. डॉट बॉल तो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. वडांगडी सनरायझर्स हा संघ एका बाजूला आहे तर त्यांच्या विपक्ष टीम UK बादशाह जोडी असा सामना सुरू आहे. आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चांगला बॉल पुढे टाकला होता. फाईन लेग बॉलवर येणार आहे तोपर्यंत एक सिंगल ती मात्र परिपूर्ण करण्यात आली आहे. धावसंख्या 1च्या साह्याने पुढे जाईल. 45 धावा त्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळणार आहेत. सायंकाळच्या सत्रामध्ये आपण आहोत आणि सायंकाळच्या सत्रामधली ही मॅच कोण जिंकणार या प्रश्नाचं उत्तर आपण सर्वजण शोधतोय. पाहूयात आज की शाम किसके नाम. ऑफस्टंपच्या बाहेर पंचांनी हात खोललेत आणि दंडित केले गोलंदाजाला. एक अतिरिक्त धाव या ठिकाणी प्राप्त केली जाणार आहे. धावफलक 1ने पुढे जाणार आहे. धावफलकावर धावसंख्या आपण पाहिली तर 46 धावा त्या धावफलकावरती बनवल्या गेलेल्या आहेत. 6वं षटक ते अंतिम टप्प्यामध्ये. स्ट्रोक चांगला आहे. बिटवीन द गॅप बॉलला खेळलाय. बॉल वेगात चाललाय आणि तिकडे क्षेत्ररक्षकाला मात्र चेंडू अडवणं शक्य नव्हतं. बॉल सीमारेषेच्या पार गेलाय. चौकार आणि दोन्ही संघाचं अर्धशतक धावेंचं पूर्ण झालंय. 50 धावा धावफलकावर. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौकार. 6 ओव्हर संपलेले आहेत आणि 6 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 50. 5 खेळाडू आहेत बाद. पाहुयात मैदानाच्या आतमध्ये आता कशा पद्धतीने येणाऱ्या 12 चेंडूंना मात्र फलंदाजी करणारा संघ सामोरं जातोय तेही पाहणं बरंचसं महत्वाचं ठरणार आहे. परंतु गोलंदाजी करण्याकरिता जर पाहिलं तर अमर पासपाटील यांच्या हातामध्ये बॉल देण्यात येतोय. 7व्या ओव्हरसाठी त्यांना आमंत्रित करण्यात येणार आहे. सिनियर टेनिस प्रीमियर लीगचं एक जबरदस्त आयोजन. आज प्रत्येकाला भुरळ घालणारी ही क्रिकेटची स्पर्धा आणि आज जवळपास 5वा दिवस या स्पर्धेचा संपन्न होतोय. उद्या आणि परवा प्रोफेशनल आणि इंडस्ट्रीयलच्या मॅचेस आपल्या सर्वांना या मैदानावर अनुभवायला मिळणार आहे. स्ट्रोक चांगला खेळलाय. बॉल अगदी गॅप मध्ये आहे आणि सीमारेषेच्या जवळ अडवला देखील. खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळालेलं आहे. खूप चांगले एफर्ट. धावा मात्र या ठिकाणी 2 पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. बावन्न धावा धावफलकावर. खूप चांगला बॉल फुलर लेंथवरचा हा चेंडू अमर पासपाटील यांच्या माध्यमातून प्रस्तुत करण्यात आलाय. निर्धाव चेंडूची सांगता होईल. धावफलक 52 वर स्थिर आहे. प्रेक्षकांची हळूहळू गर्दी व्हायला लागली आहे कारण सायंकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर अनेक चित्तथरारक सामने प्रेक्षकांना या ठिकाणी बघायला मिळत असतात. या अगोदरचा सामना देखील प्रेक्षकांसाठी पर्वणीच होता. खूप चांगला सामना आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळाला. स्ट्रोक चांगला आहे. बॉल उंच जास्त गेलाय आणि लांबी जेवढी पाहिजे तेवढी तर मिळाली आहे. बॉल लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे मार्गस्थ झालाय. धावा मिळतायत 6. हा षटकार येतोय. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. जबरदस्त स्ट्रोक मैदानामध्ये खेळला जातोय. ईश्वर शिंदे संघ अडचणीमध्ये आहे आणि तो लढतोय. बॅट याही वेळेस फिरवली आहे वेगात परंतु कनेक्शन यावेळेस झालेलं नाहीये. धावफलकावर धावा 58. 5 खेळाडू आहेत आतापर्यंत बाद. ओव्हर नंबर 7 सुरू आहे.
बॅटिंग करणाऱ्या टीमला 70-75 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. मागचा सामना आपण सर्वांनी पाहिला. कुंदेवाडी लायन्स संघाने ज्या पद्धतीने जिंकला आणि इथे देखील तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये एक फायटिंग टोटल ती मात्र बनवावी लागणार आहे. बॉल हवेत आहे, फटका फसतोय आणि क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल तिथे झेल होतोय आणि फलंदाज बाद होत आहे. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. विकेट आली आणि ती महत्वाची विकेट आली आहे. परंतु ईश्वर शिंदे काय जबरदस्त लढलाय. खूप चांगली बॅटिंग आपल्याला ईश्वरच्या माध्यमातून पाहायला मिळाली. ज्यावेळेस संघ अडचणीमध्ये होता त्यावेळेस तो मैदानात गेला आणि काय प्रभावी बॅटिंग त्यानं केली मैदानामध्ये. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात त्याचं स्वागत केलं पाहिजे. खूप चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. उन्मेषजी कुलकर्णी साहेब देखील उपस्थित आहेत, स्वतः संघ मालक आहेत आणि ते देखील या ठिकाणी स्वागत करतायत. ईश्वरचं खूप चांगली बॅटिंग त्यानं त्या ठिकाणी केली आहे. नवीन फलंदाज नवनाथ बॅटिंग करण्याकरिता. अमर पाचपाटील षटकार आल्यानंतर खूप चांगलं पुनरागमन त्यांनीही केलेलं आहे. ओव्हर नंबर 7 मध्ये आता हा शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळणार आहे. 8 ओव्हरची मॅच आहे. अजूनही 7 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पहिल्या डावातला बाकी आहे. नवनाथ यांनी बॅट तर वेगात फिरवली आणि यस विकेट आली आहे. बॅटची एज आणि बॉल मागे कॅरी करण्यात आलाय. फलंदाज बाद होत आहेत. नवनाथ 0 माघारी. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. स्पोर्टमॅन स्पिरिट नवनाथ या ठिकाणी दाखवत आहेत. त्यांचंही कौतुक करावं लागेल. आपल्या खेळाडू वृत्तीबद्दल निश्चितच त्यांचं कौतुक होईल. पंचांचं बोट आकाशाकडे जाण्याच्या अगोदरच नाही एज लागलाय ना मग मी मैदान सोडेल. या गोष्टी क्वचितच आपल्याला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहायला मिळत असतात. 7 ओव्हर संपलेले आहेत. धावा 58 झालेले आहेत आणि आता शेवटचे 6 बॉल ते मैदानाच्या आतमध्ये पहिल्या डावातले बाकी असणार आहेत. पाहुयात 6 बॉल मध्ये किती धावा बनवल्या जात आहेत आणि किती धावांचं टार्गेट ठेवलं जात आहे ते देखील आपल्याला पाहावं लागेल. मुख्य मंचावर अनेक मान्यवर आज या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित राहिलेले आहेत. आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी ते देत आहेत आणि या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत असेल. शेवटचा षटक घेऊन संदीप देशमुख सर येत आहेत. पहिलाच बॉल एक्स्ट्रा कव्हरला आणि तिकडे मात्र क्षेत्ररक्षकाने चूक केली आहे. बॉल सीमारेषेच्या पलीकडे मार्गस्थ झालाय आणि पहिल्याच बॉलवर एक शानदार चौकार. हा आहे स्टार मोबाईल द मोबाईल स्पेस, खासदार पूल, भैरवनाथ मंदिरा शेजारी. प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौकार. धावसंख्या 62 वर जाऊन पोहोचली आहे. गणेश यांचंही कौतुक करावं लागेल. 10 चेंडूंमध्ये 27 धावा त्यांनी बनवलेल्या आहेत. खूप चांगली बॅटिंग ते करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. संदीप देशमुख पहिल्याच बॉलवर त्यांच्या विरुद्ध एक चौकार आलेला आहे. परत एकदा वा वा लाजवाब स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये. फटक्यात आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन म्हणजे 6 मिळतील. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. वाघ अँड सन्स प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ यांचा दणदणीत षटकार. गणेश भोसले यांच्या बॅट मधून जर आपण पाहिलं तर एक जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. 6 धावा त्या ठिकाणी प्राप्त केल्या जात आहेत. 68 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळणार आहेत. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल पंच या ठिकाणी आमच्याशी जोडले जात आहेत. व्हाईट बॉलचा इशारा. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल होता म्हणजे थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी फलंदाजापासून संदीप देशमुख यांनी केला होता. परंतु पंचांनी मात्र हेरला आणि व्हाईट बॉलची घोषणा केली आहे. धावसंख्या 69 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. धावफलकावर धावा 69 आहेत. स्ट्रोक परत एकदा चांगला आहे आणि यावेळेचा बॉल देखील सीमारेषेच्या बाहेर. वाह गणेश भोसले वाह. लाजवाब बॅटिंग करतायत. अफलातून फलंदाजी आणि काय मनमोहक फटके ते खेळतायत. अजून एक षटकार त्यांच्या बॅटमधून. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भाऊसार यांचा दणदणीत षटकार. 75 वर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. सुरुवात खराब झाली परंतु शेवट खूप चांगला होतोय. सुरुवात चांगली झाली तर शेवटही तुम्हाला चांगला करावा लागतो
परंतु फलंदाजांनी शेवट चांगला केला असं म्हणावं लागेल. यावेळेचा बॉल पायावर ठेवला होता. स्क्वेअर लेगच्या दिशेने त्याला स्वीप करण्याचा प्रयत्न केला जातोय. स्क्वेअर लेग वरून क्षेत्ररक्षक येत आहेत. एक धाव त्या ठिकाणी आली आहे. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न केला जाईल, परंतु दुसरी धाव मिळणार का तो प्रश्न आहे. फलंदाज मला वाटतंय तिकडे अगोदर नॉन स्ट्रायकर एंडलाच ना. येस, नॉन स्ट्रायकर एंडवर फलंदाज धावबाद आहेत का ते चेक केलं जाईल. एक धाव तर पूर्ण आहे. दुसरी धाव ती पूर्ण केली आहे का तेही चेक करावं लागेल. त्यासाठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवण्यात आलेला आहे. tenniscricket.in माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून देखील जगभरामध्ये दाखवण्याचं काम आमची संपूर्ण टीम करते आहे. म्हणजे याच निर्णय आला फलंदाज बाद आहेत. या मैदानावरचा प्रत्येक क्षण जो आहे तो आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केला जातोय आणि प्रेक्षकांपर्यंत इत्थंभूत पोहोचवला जातोय. त्याबद्दल tenniscricket.in देखील कौतुक करावं लागेल. फलंदाज बाद झालेले आहेत. विकेट आली आहे. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. सन्माननीय किरणजी वाघ साहेब देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून असणार. नवीन फलंदाज बॅटिंग करण्यासाठी दाखल होत आहेत. नितीन ढोले आता बॅटिंगसाठी आलेले आहेत. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. या ओव्हरमध्ये भरपूर धावा आल्या. 2 षटकार आले, 1 चौकार आला, 1 अतिरिक्त धावही आली. 18 धावा आल्या. खोलवर टप्प्याचा बॉल कव्हरचा खेळण्याचा मानस होता. 1 धाव तर आली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल का ते पाहावं लागेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तर केला गेलेला आहे आणि इकडे पाहायचंय आता परत एकदा तिसऱ्या पंचांची मदत आहे. थोडासा क्लोज डिसिजन आहे, त्यामुळे तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवण्यात येईल. फेअर क्रिकेट खेळवण्याचा आपला मानस आहे आणि निश्चितच tenniscricket.in माध्यमातून आपल्याला सहकार्य त्याचं राहिलेलं आहे. तिसरे पंच त्या ठिकाणी चेक करतायत. स्वप्नीलजी कपिले आपल्यापर्यंत निर्णय देतीलच. नॉट आउट. फलंदाज नाबाद आहेत आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. परंतु गणेश भोसले यांचं कौतुक करावं लागेल. 14 बॉल 42 वर ते नाबाद आहेत. 14 चेंडूंमध्ये 42 धावेवर ते नाबाद फलंदाजी करतायत. गणेश पगार सरांना विनंती राहील, आपण मुख्य मंचाकडे यायचं आहे. शेवटचा बॉल या पहिल्या डावातला. शेवटच्या बॉलवर देखील आक्रमण केलंय. मागे क्षेत्ररक्षक उभे आहेत. विलास गडाक बॉलपर्यंत पोहोचणार आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यावेळेस केला गेलाय, परंतु दुसरी धाव इथे मिळणार नाही. फलंदाज होत आहेत बाद. 1 धाव मिळते. 79 धावा झालेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी 80 धाव्यांचं टार्गेट. UK बादच्या जोडी आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. 80 धावा बनवल्या जातील की 80 धावा रोखल्या जातील अगदी काही क्षणातच दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. तुम्ही कुठेही जाऊ नका. सिनियर टेनिस प्रीमियर लीग या स्पर्धेचा आनंद घेत राहा. दुसऱ्या डावासाठी आम्ही परत एकदा तुमच्याशी जोडले जाऊ. तोपर्यंत छोटीशी विश्रांती घेऊयात. विनंती राहील UK बादच्या जोडी आपण मैदानाचा ताबा घ्या. आपण जाऊयात DJ मयूर सिन्नर यांच्याकडे. उत्तम क्वालिटी उत्तम दर्जा प्रत्येकाच्या मनाला चव अशी भावली. हॉटेल विठू माऊली आणि बँक्वेट हॉल प्रोप्रायटर माननीय श्री कैलास आव्हाड, माननीय श्री शंकर आव्हाड, माननीय श्री सतीश दिघोळे. सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित सिन्नर टेनिस प्रीमियर लीग 2025 7 पर्व पूर्ण करून 8व्या पर्वाचं यशस्वी आयोजन सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने STPLचं केलं जात आहे. बघता बघता 8 वर्ष पूर्ण झाली आणि हे 8 वर्ष STPL यशस्वी होण्यामागे अनेक हात आहेत आणि त्या हातांचा सन्मान करावा ही आमची जबाबदारी आहे. तर याही वर्षी ज्या ज्या सन्माननीय अतिथींचे प्रायोजकत्व STPL 2025 साठी लाभले त्यांचा आपण सन्मान घेणार आहोत. तर सर्वात प्रथम आपण ज्यांचा सन्मान करणार आहोत ते
हॉटेल मातोश्रीचे सन्माननीय प्रोप्रायटर श्री सोपानजी जाधव साहेब आणि मंगेशजी जाधव साहेब शिंदेगाव यांचं येथे आगमन झालेलं आहे. त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. त्याचबरोबर श्री किरणजी बेदळे साहेब यांचंही त्यांच्याबरोबर आगमन झालंय. मी सन्माननीय अतिथींना विनंती करेल की आपण सन्मान स्वीकारायचा आहे. सन्माननीय किरणजी गोजरे सर, अध्यक्ष सिन्नर टेनिस प्रीमियर लीग यांना मी विनंती करेल. त्याचबरोबर सदस्य सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशन हॅलो, यांना मी विनंती करेल की आपण हॉटेल मातोश्रीचे सन्माननीय प्रोप्रायटर श्री सोपानजी जाधव साहेब, मंगेशजी जाधव साहेब आणि किरणजी बेदळे सर यांचा सन्मान करायचा आहे. हॅलो हॅलो, खूप खूप धन्यवाद. या STPL 2025 साठी प्रत्येक सामन्याचं प्रायोजकत्व ज्यांच्या वतीने लाभलंय ते हॉटेल मातोश्री. पुढील जो सन्मान केला जाणार आहे ते सन्माननीय रोटरी क्लब ऑफ गोंदेश्वरचे अध्यक्ष सन्माननीय श्री राहुलजी शिंदे साहेब, त्याचबरोबर प्रोप्रायटर कुलश्री इंजिनिअरिंग यांचा आपण सन्मान करणार आहोत. STPL 2025 या स्पर्धेसाठी त्यांच्या वतीने ॲडव्हर्टायझिंग पार्टनर हे सौजन्य आपल्याला लाभलेलं आहे. सिन्नर स्पोर्ट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष श्री किरणजी भंडारी सर यांना मी विनंती करेल की आपण राहुलजी शिंदे सरांचा सन्मान करायचा आहे. सन्मान चिन्ह देऊन सन्मान केला जातोय. पुढील जो सन्मान असणार आहे ते स्वामी ट्रान्सपोर्टचे सन्माननीय प्रोप्रायटर श्री दत्ताजी नवले साहेब यांचेही आपल्याला STPL 2025 या स्पर्धेसाठी ॲडव्हर्टायझिंग पार्टनर म्हणून सौजन्य लाभलेलं आहे. मी सन्माननीय किरणजी गोजरे सर यांना विनंती करेल की आपण श्री दत्ताजी नवले साहेब यांचा सन्मान करायचा आहे. पुढील जो सन्मान असणार आहे ते जनकल्याण रक्तपेढी नाशिक यांचे कार्यवाहक सन्माननीय श्री शैलेशजी पंडित सर. मागेच रोटरी क्लब ऑफ गोंदेश्वर बरोबर एक ब्लड डोनेशन कॅम्प घेण्यात आला, तर त्याचे सन्माननीय कार्यवाहक श्री शैलेशजी पंडित सर यांचा आपण सन्मान करणार आहोत. मी सन्माननीय किरणजी वाघ सर, सदस्य सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशन यांना विनंती करेल की आपण श्री शैलेशजी पंडित सर यांचा सन्मान करायचा आहे. यापुढील जो सन्मान असणार आहे STPL 2025 साठी ॲडव्हर्टायझिंग पार्टनर म्हणून ज्यांचे सौजन्य लाभले ते थर्मो इफिशियंट इंजिनियर्स माळेगाव या कंपनीचे सन्माननीय प्रोप्रायटर दीपकजी वरपे साहेब यांचा आपण सन्मान करणार आहोत. मी सन्माननीय किरणजी जामकर साहेब यांना विनंती करेल की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. सन्मान चिन्ह देऊन सन्माननीय दीपकजी वरपे साहेब यांचा सन्मान केला जातोय. खूप खूप धन्यवाद थर्मो इफिशियंट इंजिनियर्स. तर यापुढील जो सन्मान आहे STPL 2025 साठी ज्यांची प्रमुख उपस्थिती लाभली आहे ते सन्माननीय रेम इटेकचे सन्माननीय प्रोप्रायटर श्री यश बेल्ले सर यांचा आपण सन्मान करणार आहोत. श्री कैलासजी शिंदे साहेब यांना विनंती असणार आहे की श्री यशजी बेल्ले सर यांचा आपण सन्मान करायचा आहे. STPL सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या वतीने सन्मान चिन्ह देऊन या सर्व मान्यवरांचा सन्मान आपण केला आहे. खूप खूप धन्यवाद. आपण सर्व या स्पर्धेसाठी उपस्थित झालात. आपल्या उपस्थिती त्याचबरोबर MLT पॅकेजिंग जनकल्याण रक्त केंद्र नाशिक रोटरी क्लब ऑफ गोंदेश्वर यांच्या वतीने जो रक्तदान शिबिर घेण्यात आलं त्यातील एक सन्मान आपला बाकी राहिलेला आहे. MLT पॅकेजिंग यांचे प्रतिनिधी सन्माननीय उपस्थित राहिलेले आहेत. मी त्यांना विनंती करेल की सन्माननीय शैलेजी पंडित सर यांच्या हस्ते मानपत्रक देऊन MLT पॅकेजिंग यांचा सन्मान करायचा आहे. STPL 2025 सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित ही स्पर्धा यशस्वी होण्यामागे ज्या काही व्यक्तींचे सौजन्य, ज्या काही कंपनीज असतील, बँक्स असतील, प्रोप्रायटर असतील, ज्या काही सन्मान्य व्यक्ती असतील यांच्या वतीने या स्पर्धेसाठी सौजन्य देण्यात येतं आणि या सौजन्याच्या जोरावर ही स्पर्धा आपण यशस्वी करत असतो. त्याबद्दल मी
सर्वांचे हार्दिक आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर हॉटेल विठू माऊलीचे सन्माननीय प्रोप्रायटर सतीजी दिघोळे साहेब हे इथे उपस्थित झालेत. त्यांचाही आपण सन्मान करणार आहोत. सन्माननीय सिन्नर स्पोर्ट असोसिएशनचे सदस्य सन्माननीय सूर्यकांतजी थोरात साहेब यांच्या हस्ते आपण हॉटेल विठू माऊलीचे संचालक सन्माननीय सतीजी दिघोळे साहेब यांचा सन्मान करणार आहोत. दरवर्षी 6 पार्टनर म्हणून मॅच पार्टनर 6 पार्टनर या भूमिकेमध्ये त्यांचं सौजन्य आपल्याला लाभलं असतं. खूप खूप धन्यवाद दिघोळे साहेब. त्याचबरोबर जे काही मान्यवर आजच्या या स्पर्धेसाठी उपस्थित झाले त्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. आणि जाऊया आपण पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. ओव्हर टू शाहरुख सर. हॅलो हॅलो हॅलो. सन्माननीय राहुलभाऊ कुंदे ज्यांच्या माध्यमातून दररोज आपल्यासाठी चहाची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून केली जाते. राहुलभाऊ कुंदे साहेब आपलं मनापासून धन्यवाद. पहिली विकेट आली आहे. पहिला फलंदाज वडांगणी सनरायझर्स या संघाचा बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने वाटचाल करत असताना अझर इनामदार आता बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. मान्यवरांची देखील मोठी उपस्थिती आज या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला लाभली. अनेक मान्यवर या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी, खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी आणि आयोजकांचं कौतुक करण्यासाठी या ठिकाणी आवर्जून येत असतात. त्या सर्वांचं आम्ही मनापासून स्वागत करू. एक बाद 7 अशी धावसंख्या बॅटिंग करण्याकरिता अझर इनामदार. बॉलिंगसाठी जर पाहिलं तर गणेश भोसले हे नामंजूर करण्यात आलेलं आहे. हॅलो हॅलो. सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित STPL 2025 या स्पर्धेसाठी जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक याचे सन्माननीय कार्यवाहक शैलेजी पंडित सर या स्पर्धेसाठी उपस्थित झाले आणि स्पर्धा अतिशय जवळून आणि अतिशय मन लावून त्यांनी बघितली. अनेक खेळाडूंचा खेळ बघितला. तर मी सन्माननीय सरांना विनंती करेल की या स्पर्धेबद्दलचे आणि आज आपण पाहिलेल्या सामन्याबद्दलचे आपले मनोगत व्यक्त करावे. सिन्नरच्या एकूण सर्वच मंडळींचा उत्साह बघितल्यानंतर वाटतं की नाशिकमध्ये राहून आपण थोडीशी चूक करतोय की काय. रक्तदान शिबिराच्या निमित्ताने TLCतल्या काही उपक्रमांच्या निमित्ताने सिन्नरबरोबर सतत संपर्क येत होता. पण आजच्या एकूण स्पर्धेचं वातावरण आयोजन हे बघितल्यानंतर लक्षात आलं की आम्ही जे वेगवेगळ्या आयोजनांचा अनुभव घेतला, ज्याबद्दल मी किरणचं कौतुकही केलं, ते मला वाटतं तुमच्या रक्तातच आहे. तुम्हाला कुठलंही काम दिलं, कुठलाही उपक्रम दिला तरी तुम्ही असंच जोरदार कराल. आणि हे लक्षात ठेवून आता आम्ही पुढच्या आमच्या उपक्रमांची योजना करू आणि जास्तीत जास्त सिन्नरकर ह्या कामामध्ये रक्तकेंद्राच्या असो किंवा इतर कुठले असोत कसे सहभागी होतील याकडे आम्ही नक्की लक्ष देऊ. तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तुम्ही जे काम करताय, कुठच्याही गावाची ओळख ही तिथे ज्या अशा स्वरूपाच्या उपक्रमांच्या माध्यमातून होत असते. आज आपण पुण्याला जसं महाराष्ट्राचं सांस्कृतिक राजधानी म्हणतो, तशी कदाचित नाशिक जिल्ह्यामधलं सगळ्यात जास्त उद्यमी आणि उत्सवी शहर म्हणून सिन्नरची नक्कीच लवकर ओळख होईल. याबद्दल मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स शाहरुख सर. पहिल्या ओव्हरनंतर 11 धावा. 2 खेळाडू बाद झालेले आहेत. पहा, एक मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना जवळपास 2 विकेटे गमावलेल्या आहेत पहिल्या ओव्हरमध्ये. प्रत्युत्तर दिलंय UK बादच्या दोडी या संघाने देखील. आता ओव्हर नंबर 2 साठी गोलंदाज भाऊसाहेब वारुंगसे यांच्या हातामध्ये बॉल देण्यात आलेला आहे. षटक क्रमांक 2 मध्ये आपण त्यांना पाहू शकता.
सनरायझर्स वडांगडी हा संघ आता धावेंचा पाठलाग करतोय. अजूनही जिंकण्यासाठी 69 धावेंचं टार्गेट हे त्यांच्या समोर असणार आहे. मान्यवरांचा आम्ही पुढच्या एकदा मनापासून आभारी आहोत. आपण या स्पर्धेच्या निमित्ताने आपला अमूल्य वेळ या ठिकाणी दिलेला आहे. स्ट्रोक चांगलाय, स्लॉट मधला बॉल आणि सरळ फेकून दिलाय हॉटेल विठू माऊलीच्या बॅनर जवळ. 6 धाव्यांसाठी जबरदस्त हिट. एक्केचाळीस बॉल आणि जिंकण्यासाठी 63 ची आवश्यकता आहे. 80 धाव्यांचं टार्गेट वडांगडी सनरायझर संघासमोर होतं. 2 विकेट पहिल्याच ओव्हरमध्ये गमावलेले आहेत, त्यामुळे दबाव वडांगडी समोर देखील आहे. परंतु युके बादशाह दोडी संघाला आता गोलंदाजी मधून करून दाखवावं लागेल. ज्या पद्धतीने मागच्या सामन्यामध्ये गोलंदाजांनी कामगिरी केली आहे त्याच पद्धतीने याही सामन्यामध्ये करण्याची आवश्यकता. भाऊसाहेब तयार होत आहेत. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल जाऊ दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा मैदानाच्या आतमध्ये मुख्य पंच करतायत. एक अतिरिक्त धाव मिळेल आणि धावसंख्या 1च्या मदतीने मात्र पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावफलकावर 18 धावा आहेत. आजच्या दिवसातली शेवटची मॅच 8वं पर्व सिनियर टेनिस प्रीमियर लीगचं 5वा दिवस आणि 6वी मॅच ती मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना कोण जिंकणार आणि कोण पराभूत होणार येणाऱ्या काही षटकानंतर त्याचं उत्तर मिळणार. परंतु मॅच रंगतदार होणार यात मात्र शंका नाहीये. फुल टॉस बॉल, फटका मात्र थोडासा मिसटाईम होता. अगदी बॅटच्या वर बॉल लागलाय. मागे बॉलला खूप चांगल्या पद्धतीने गॅदर केलं. एक सिंगल परिपूर्ण होईल आणि धावा संख्या मात्र 1च्या साहाय्याने पुढे जाईल. धावा फलकावर धावा 19. 2 खेळाडू बाद असताना आतापर्यंत पाहायला मिळालेले आहेत. फुल टॉस होता, परंतु अनपेक्षित फुल टॉस असल्या कारणे तो बॅटवर येऊ शकलेला नाही. अपेक्षित नव्हतं विलास गडाख यांना की इतक्या वेगात फुल टॉस येईल, त्यामुळे बॅट थोडीशी उशिराने आली. एक सिंगल तिथे परिपूर्ण झाली. धावफलक 1च्या मदतीने पुढे जात असताना 19 धावा धावफलकावर. बॉलिंगसाठी जर पाहिलं तर भाऊसाहेब वारुंगसे आता बॉलिंगसाठी तयार होत आहेत. समोर योगेश्वर चव्हाणके. त्यामुळे हलक्या हाताने बॉलला ढकललं. एक सिंगल त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आली आहे. एक धाव परिपूर्ण होत असताना धावफलक देखील पुढे गेलं. धावफलकावर 20 धावा. मॅच आपण जर पाहिलं तर आता हळूहळू पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न 2 फलंदाजांचा राहणार आहे, कारण 2 विकेट गेल्यानंतर थोडासा दबाव निश्चितच आहे. परंतु त्या दबावाला झुगारून आणि त्या दबावातून मात्र सावरण्याचा प्रयत्नही मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल बॅटर्सला. 2 बाद 20 धावा धावफलकावरती बनवल्या गेलेल्या आहेत. 39 बॉलमध्ये अजूनही 60 धावांची आवश्यकता आहे. बॉलिंगसाठी भाऊसाहेब वारुंगसे तयार होत आहेत. पुढे टाकलाय तितका चांगला ड्राईव्ह त्या ठिकाणी. ऑफ ड्राईव्ह केल्या बॉलला मागे लॉंग ऑफ मध्ये बॉलला अडवलं जाईल. एकदा परिपूर्ण केली जाईल. मेरिटवर क्रिकेट खेळण्यासाठी विलास गडाख ओळखले जातात आणि सिनियर टेनिस प्रीमियर लीगच्या प्रत्येक पर्वात आपला प्रभाव त्यांनी टाकलेला आहे. खूप चांगली बॅटिंग, खूप चांगली बॉलिंग देखील त्यांची सातत्याने आपल्याला पाहायला मिळत असते. एक चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत आणि वडांगडी सनरायझर्स या संघामध्ये सातत्याने ते खेळताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. गतवर्षी देखील वडांगडी सनरायझर्स खूप चांगला खेळला. 2 बाद 21 अशी धावसंख्या धावफलकावर. शेवटचे 38 बॉल 59 धावांची आवश्यकता आहे. परंतु युके बादशाह दोडी हा संघ देखील कमी नाहीये, तोही तितक्याच ताकदीचा संघ आहे. भाऊसाहेब वारुंगसे बॉलिंगसाठी तयार होत आहेत. पायावर टाकलेला बॉल त्याला दिशा दाखवण्याचा प्रयत्न, परंतु यशस्वी नाही झाले. हा चेंडू मात्र डॉट येत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावा फलकावर धावसंख्या आहे 21. चांगली गोलंदाजी करावी लागेल. निर्धाव चेंडूकडे जावं लागेल. डॉट बॉल जर सातत्याने आले तर विकेट ऑटोमॅटिक मिळते, कारण निर्धाव चेंडूचा जो दबाव असतो त्या दबावामध्ये फलंदाज आपली विकेट गमावत असतो, कारण मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तो करत असतो आणि कदाचित तिथे तुम्हाला एखादी विकेट मिळू शकते. त्यामुळे डॉट बॉल कडे जाणं ते सर्वात महत्वाचं राहणार आहे. पुढचा बॉल पुढे टाकला होता. यावेळेस देखील ऑफ ड्राईव्ह करत या बॉलला खेळलाय. अगदी घरंगळत बॉल लॉंग ऑफला जातोय. एक धाव तिथे परिपूर्ण होईल आणि धावफलक 1च्या मदतीने पुढे जाईल. 2 ओव्हर संपलेले आहेत आणि 2 ओव्हर नंतर एकंदर 22 धावा धावफलकावर 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2 ओव्हर संपलेले आहेत. 22 धावा धावफलकावर वडांगडी सनरायझर्स या संघाची धावसंख्या. 36 बॉलमध्ये अजून 58 धावांची आवश्यकता.
या मॅचला जिंकण्याकरिता 36 चेंडूंमध्ये 58 पाहिजेत. पाहूयात कशा पद्धतीने हा सामना आता पुढे जाईल. सायंकाळच्या सत्रामध्ये आपण आहोत आणि सायंकाळच्या सत्रामध्ये निश्चितच आपल्या सर्वांना खूप चांगले सामने नेहमीच पाहायला मिळालेले आहेत आणि हा सामना देखील दोन बाद 22 अशी धावसंख्या, शेवटचे 36 बॉल आणि जिंकण्याकरिता 58 धावांची गरज आहे. गणेश यांच्या हातामध्ये बॉल देण्यात आला, ज्यांनी बॅटिंग मध्ये देखील प्रभाव टाकला होता तेच आता बॉलिंग साठी येत आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेटही मिळवल्या होत्या, त्यामुळे खूप चांगली कामगिरी आज आपल्याला निश्चितच बघायला मिळाली गणेश भोसले यांच्या माध्यमातून. तेच आता गोलंदाजीसाठी येत आहेत. धावफलकावर 22 झालेले आहेत, 2 खेळाडू बाद झालेले आहेत, 2 ओव्हर संपलेले आहेत आणि 2 फलंदाज मैदानामध्ये आहेत. योगेश्वर चव्हाण आणि विलास गडाख या जोडीवर बरंचसं निर्भर आहे, परंतु पाहूयात कशा पद्धतीने आता मॅच पुढे जाणार आहे. बॉलिंगसाठी गणेश भोसले तयार होत आहेत. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा होता, त्याला हलक्यात ढकललं, फक्त दिशा दिली. एक धाव त्या ठिकाणी पूर्ण होईल आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 23 धावा धावफलकावर. सिंगल डबल्स त्याही फार महत्वाच्या राहणार आहेत. खराब चेंडूवर प्रहार तोही करावा लागणार आहे, परंतु गोलंदाजी करणारा संघ मात्र तुम्हाला ते सहज मोठे फटके खेळू देणार नाही. सिंगल डबल्स ते देखील बनवणं तितकं सोपं राहणार नाही. युके बादशाह जोडी हा संघ जिंकण्यासाठी आलाय, वडांगणी सनरायझर्स हा संघ जिंकण्यासाठी आलाय, त्यामुळे सहजासहजी कोणी हार मानणार नाही. प्रत्येक संघ मैदानाच्या आतमध्ये जिंकण्याच्या इराद्याने तो मात्र उतरलेला आहे. यावेळेस खूप चांगला स्ट्रोक, परंतु फटका फसतोय आणि काय घडलंय? हा झेल सुटलाय की सामना सुटलाय ती येणारी वेळ सांगून जाईल. आणि काल युके बादशाह जोडी या संघाच्या बाबतीतच आपण एक घटना पाहिली होती. प्रतीक आंबेकरचा झेल सुटला होता आणि प्रतीक आंबेकरने युके बादशाह जोडीला मॅच जिंकून दिली होती. आणि इथे आता त्यांच्याच विरुद्ध वडांगणी सनरायझर संघाचे आयकॉन खेळाडू विलास गडाख यांचा झेल निसटलाय. आता हा झेल सुटलाय की मॅच सुटली आहे ती येणारी वेळ तुम्हाला निश्चितच सांगून जाणार आहे. कारण विलास गडाख सारख्या फलंदाजाला तुम्ही ते जीवदान देऊ शकणार नाहीये. त्याचा उपद्रव काय असेल, त्याचे परिणाम काय असतील ती येणारी वेळ निश्चितच तुम्हाला सांगून जाईल. येणाऱ्या काही चेंडूंमध्ये निश्चितच तुम्हाला त्याचं उत्तर मिळणार आहे. कारण फलंदाजांना ज्या ज्या वेळेस जीवदानं मिळतात फलंदाज आपले रंग उधळतात, हे आपण नेहमीच क्रिकेटमध्ये पाहिलेलं आहे. परंतु पाहूयात गणेश मात्र चांगली कामगिरी करतात, त्यांच्या गोलंदाजीचं कौतुकच झालं पाहिजे. थोडासा कमी गतीने बॉल समोर खेळला जातोय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, म्हणजे संघाला ज्या ज्या वेळेस गरज पडली ना गणेश भोसले धावून आलेले आहेत. फलंदाजीमध्ये संघाला गरज पडली गणेश भोसले बॅट घेऊन मैदानामध्ये गेले. संघाला गोलंदाजीमध्ये गरज पडली गणेश भोसले बॉल घेऊन मैदानामध्ये उभे राहिले. नवे नवे तर 2 विकेटे मिळवून दिल्या आणि विलास गडाखची विकेट देखील त्यांनी मिळवली होती. परंतु इथे झेल निसटल्यामुळे ती विकेट राहिली, नाहीतर गणेश भोसले यांच्या खात्यामध्ये 3 विकेट आली असती. धावफलकावर 25 धावा, 2 खेळाडू बाद आहेत. पुढे सरसावलेत, फटका तर चांगला खेळलाय, बॉल मागे चाललाय, वेगात जातोय बॉल. तिकडे क्षेत्ररक्षक परत एकदा चूक झाली आहे. या चुका तुम्हाला टाळाव्या लागणार आहेत. एक छोटीशी चूक तुम्हाला मोठ्या पराभवाकडे घेऊन जाऊ शकते. इथे 3ऱ्या धावेचाही प्रयत्न केला गेला होता, परंतु नॉनस्ट्रायकर एंड कडनं योगेश्वर चव्हाण यांनी नकार दिलाय. मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक असतो आणि तो उत्तम ब्रेक या ठिकाणी लगावलाय. 2 धावा पूर्ण झाल्या, 2च्या मदतीने धावफलक पुढे जाते. 27 धावा धावफलकावर. क्रिकेटचा खेळ आहे, लढावं लागेल. क्रिकेटचा खेळ आहे, प्रयत्न करावे लागतील. क्रिकेटचा खेळ आहे, शेवटचा चेंडू पडणार नाही तोपर्यंत विजय मिळत नाही. त्यामुळे शेवटचा चेंडू जोपर्यंत पडणार नाही तोपर्यंत लढायचा आहे आणि तो प्रयत्न दोन्ही संघांना करावा लागणार आहे, फलंदाजांनाही आणि गोलंदाजांना देखील, क्षेत्ररक्षकांना सुद्धा. या वेळेसचा बॉल डाव्या एसटीच्या बाहेर आहे, पंचांनी हात खोललेत. क्रिकेटचा नियम क्रमांक 22चा वापर केलाय. व्हाईट बॉल तो मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक अतिरिक्त धाव मिळेल आणि धावसंख्या 28 वर जाते आहे. शांत वातावरण आहे, परंतु पाहूयात ते कशा पद्धतीने आता अशांत होणार तेही आपल्याला पाहावं लागेल. म्हणजे टाचणी जरी पडली तरी त्याचा आवाज येईल, एवढं शांत वातावरण मैदानाच्या आतमध्ये आहे. परंतु पाहूयात कशा पद्धतीने आता ही मॅच पुढे जाणार आहे. शेवटचे 32 बॉल आणि जिंकण्यासाठी 52 धावींची आवश्यकता. यावेळेचा बॉल देखील खूप चांगल्या टप्प्यावर होता. क्षेत्ररक्षक मात्र बॉल पर्यंत येणार आहेत, कव्हर वरनं आलेत. 1 धाव मिळेल आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 3चा खेळ आता अंतिम टप्प्याकडे गेलाय. 2.5 ओव्हर नंतर 29 धावा झालेल्या आहेत. समीकरण बदलत चाललंय. 31 बॉल मध्ये 51ची गरज आहे. 2 विकेट जरी गमावल्या असल्या
परंतु मॅच वडंगडीकडे आहे आणि मॅच युके बादशाह दोन्हीकडे देखील आहे. मॅच पेंडुलम सारखी झुलते अगदी या दोन्ही बाजूने. पाहूयात काय होईल. दोन्ही बाजूने प्रयत्न करावे लागणार. जो चांगले प्रयत्न करणार यश त्याला मिळणार आहे. यावेळेस खूप चांगला बॉल थोडासा कमी गतीने आणि पुढे टाकला होता आणि तिकडे निर्धाव चेंडूची नोंद होईल. चांगली गोलंदाजी गणेश भोसले यांचं कौतुक करूयात. 3 ओव्हर संपतायत. 3 ओव्हर नंतर धावा 29. 2 खेळाडू बाद. शेवटचे बॉल आता बाकी राहिलेले आहेत. मला वाटतं पाहूया त्या ठिकाणी काय निर्णय तिसऱ्या पंचांकडे निर्णय येतोय का. 2 पंच शहानिशा करतायत, चर्चा करतायत. निर्णय पाहूयात काय त्या ठिकाणी येणार आहे. थोडासा वेळ वाचवणं देखील फार महत्वाचं ठरणार आहे. याची नोंद आपण घ्या. रिव्ह्यू कशासाठी आहे. एज लागलाय. पंचांचं म्हणणं आहे एज तर लागलाय, परंतु एज लागल्यानंतर टप्पा पडलाय का ते मात्र चेक करायचंय. त्यासाठी तिसऱ्या पंचांची मदत आहे. आणि मला वाटतं रिव्ह्यू कुणाचा आहे. अंपायर्स रिव्ह्यू आहे का. यस, अंपायर्स रिव्ह्यू. तर निर्णय आलेला आहे फलंदाज नाबाद आहेत, नॉट आउट. अजून पाहिजे का. असं प्रतीत झालंय एज लागला आणि त्यानंतर टप्पा पडलाय, त्यामुळे फलंदाज नाबाद आहेत. आणि आता शेवटचे 30 चेंडू आहेत. 51ची गरज आहे. रिक्वायर्ड रन रेट 10.2 आहे. त्यामुळे आता तुम्हाला प्रत्येक ओव्हरमध्ये 10च्या आसपास धावा त्या मात्र बनवाव्या लागणार आहेत. परंतु पाहूयात कशा पद्धतीने धावा बनवल्या जातील. विलास गडाख आहेत ज्यांना एक लाईफलाईन मिळाली आहे, तेही विसरून चालणार नाहीये. गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाज प्रतीक आंबेकर यांच्या हातामध्ये बॉल देण्यात आलाय. काल या स्पर्धेत एक अर्धशतकही झळकावलंय प्रतीक आंबेकर यांनी. तेच आता बॉलिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत आणि स्वतः संघनायक आहेत, त्यामुळे जबाबदारी त्यांच्यावर मोठी आहे. परंतु दुसऱ्या बाजूला विलास गडाख जे आयकॉन आहेत. पहिलाच बॉल बिग हिट केला जातोय. ऑन साइडला एक जबरदस्त स्ट्रोक विलास गडाखच्या बॅटमधलं. बॉल स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पार. सौकार. हा आहे स्टार मोबाईल, द मोबाईल स्पेस, खासदार पूल, भैरवनाथ मंदिरा शेजारी. प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौकार. प्रतीक आंबेकरच्या विरुद्ध आक्रमण पहिल्याच बॉलवर त्यांच्या विरुद्ध चौकार आणि या चौकाराने धावा झालेल्या 33. मोठे फटके थांबवावे लागणार आहेत. मोठ्या फटक्यांपासून फलंदाजांना दूर ठेवावं लागेल. थोडासा वेगळाच प्रयत्न केला जातोय. फाईन लेग मध्ये बॉल मार्गस्थ होणार आहे. 2 क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे आहेत. 1 फुल आणि 2 माळी अगदी त्याच पद्धतीने. 1 बॉल आणि त्याच्या मागे 2 खेळाडू. बॉल अडवले त्यांनी यशस्वी पद्धतीने. 2 धावा त्या मात्र रोखू शकलेले नाहीयेत. 2 धावा पूर्ण झाल्या आणि 2च्या मदतीने धावफलक मात्र पुढे गेला. धावफलकावर 35 धावा. प्रयत्न प्रत्येकाला करावे लागणार आहेत. मेहनत प्रत्येकाला करावी लागणार आहे. या सामन्यामध्ये काय होईल ती येणारी वेळ तर सांगून जाणार आहे. मुद्दाई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजूर खुदा होता है. परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे. या क्रिकेटच्या खेळामध्ये ना किसी की दुआ और ना किसी की दवा चलती है. यावेळेस पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षक मात्र बॉल पर्यंत येत आहेत. इनफिल्डच्या आतमध्येच बॉल अडवलं जाईल. एक सिंगल त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल. धावफलक 1च्या साहाय्याने पुढे जाणार आहे. धावफलकावर नजर टाकली तर धावा 36 बनवल्या जात आहेत. कमबॅक प्रत्येकाला करावं लागेल आणि प्रत्येकाला कमबॅक करण्याची एक संधी मिळते. आपण कालही उल्लेख केला त्याबद्दल की कमबॅक कसा करावा त्याचं एक उत्तम उदाहरण. समोर उडवलाय बॉल. फटका तो मात्र दर्जेदार होता आणि क्षेत्ररक्षकाने पुन्हा एकदा चूक केली आहे. यावेळेस मात्र होते योगेश्वर चव्हाणके आणि त्यांनाही एक जीवदान ते मैदानाच्या आतमध्ये मिळालेलं आहे. ओव्हरचा खेळ तो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतो. तो अंतिम टप्प्याकडे जातोय. 37 धावा. वयाच्या 50व्या वर्षी देखील कमबॅक होऊ शकतं हे अक्षय खन्ना यांनी दाखवलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला कमबॅक मित्रांनो करावंच लागतं. यावेळेचा बॉल फाईन लेगच्या दिशेने खेळलाय. फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक देखील बॉलला खूप चांगल्या पद्धतीने गॅदर करतायत. एकदा पूर्ण होईल आणि धावसंख्या मात्र 1च्या साहाय्याने पुढे जाईल. धावफलकामध्ये होईल बदल. धावफलकावर 38 धावा. क्रिकेट हा संस्कृती असलेला सभ्य लोकांचा खेळ आहे
आणि आज तो सिन्नर मध्ये आपण सर्वजण पाहू शकता. प्रतीक आंबेकर गोलंदाजी करण्याकरिता आपल्याला पाहायला मिळणार आहेत. निश्चितच बॅट हातात आहे, स्वप्न मनात आहे आणि मैदान जिंकण्याची जिद्द ही प्रत्येकाच्या उरात आहे. वेगात शरीराच्या दिशेने टाकलेला बॉल फाईन लेग मध्ये अडवला जाईल. एक सिंगल, परंतु ती लेग बायच्या मदतीने येताना पाहायला मिळणार आहे. धावफलक 1च्या साह्याने पुढे धावफलकावर 39. 4 ओव्हर संपल्यात आणि ड्रिंक्स ब्रेक तो मैदानाच्या आतमध्ये होईल. सामाजिक कार्यकर्ते सत्यजित नेहे, एनव्ही फार्मा, किसान ॲक्वा यांचं आपल्याला ड्रिंक्स ब्रेक साठी सौजन्य आहे आणि आमचे राजू भाऊ जात आहेत ड्रिंक्स घेऊन मैदानामध्ये. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग, निळखंठ सीएनजी मोटर्स, हॉटेल सुखसागर समोर, नाशिक पुणे बायपास सिन्नर, प्रोप्रायटर माननीय श्री नवनाथ निकम, माननीय श्री महेश काळे. तुमचे सौजन्य आहे आमच्यासाठी प्रेरणादायक. तुम्हीच आहात STPL 2025 चे सह लोगो प्रायोजक. जिज्ञासा रिअल्टर्स, बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, प्रोप्रायटर माननीय श्री शिवनाथ कापडी यांचे आमच्या तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद. तर ड्रिंक्स ब्रेक नंतर सर्वांचं परत एकदा सिन्नर टेनिस प्रीमियर लीगच्या निमित्ताने मनापासून स्वागत आहे. 4 ओव्हर संपतायत आणि 4 ओव्हर नंतर 39 धावा धावफलकावर बनवल्या जात आहेत. समीकरण आहे 24 बॉल आणि अजूनही पाहिजेत 41 धावा. 24 चेंडूंमध्ये 41 धाव्यांची अजूनही गरज आहे. अर्धा डाव तर संपलाय, अर्धा डाव अजून बाकी आहे. परंतु पाहूयात कोणता संघ मैदानाच्या आतमध्ये विजयापर्यंत जातोय या येणाऱ्या 4 ओव्हर मध्ये ते आपल्याला पाहिजे. बॉलिंग साठी जर पाहिलं तर अनिल बॉलिंग साठी दाखल होत आहेत. ओहो, पहिलाच बॉल अतिरिक्त उसळी घेत सरळ यष्टिरक्षकाच्या दिशेने गेलाय. पाऊस मिळाला या बॉलला आणि गुडलेन स्पॉटच्या परिसराचा खूप चांगला वापर केला अनिल यांनी. तिथून बॉलला हिट केलं आणि बॉल वेगात गेला यष्टिरक्षकाकडे. सरप्राईज डिलिव्हरी तिथे फलंदाज इथे योगेश्वर चव्हाण यांच्यासाठी. अनिल चांगली सुरुवात थोडीशी दहशत निर्माण केली पहिल्याच बॉलवर असं म्हणू शकतो आपण. 23 बॉल 41 ची गरज. फुलर लेन खूप चांगला बॉल यावेळेस देखील चांगल्या टप्प्यावर टाकला होता. लॉंग ऑन मध्ये बॉल मार्गस्थ होतोय. एकदा त्या ठिकाणी येईल, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. व्हेरिएशन दाखवतात अनिल, म्हणजे पहिला बॉल आखूड टप्प्याचा, दुसरा बॉल लगेच पुढे टाकला आणि हे व्हेरिएशन गरजेचं आहे. त्या पद्धतीने गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल जर या मॅचला जिंकायचं तर. मग या पद्धतीने विविधता दाखवावी लागेल. ते अनिल दाखवत आहेत. धावफलकावर 40, शेवटचे बॉल बाकी आहेत 22 आणि धावा अजूनही 40 पाहिजेत. बावीस बॉल आणि 40 ची अजूनही गरज. 40 झालेले आहेत, अजूनही 40 बनवाव्या लागतील. त्यासाठी मैदानामध्ये लढावं लागेल. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर अनिल ते तयार होत आहेत. स्ट्रोक चांगला कव्हरला बॉलला खेळण्याचा माणूस होता, परंतु बॉल लॉंग ऑफच्या दिशेने जातोय. एकदा त्या ठिकाणी पूर्ण केली जाणार आहे. धावसंख्या 1 च्या मदतीने पुढे जाईल. 1 च्या मदतीने धावा 41 ते आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 41 धावा. मॅच महत्वाची सुरू आहे. सायंकाळच्या सत्रामध्ये मॅच. एका बाजूला वडांगळी सनरायझर, दुसऱ्या बाजूला टीम UK बादशाह दोडी. या दोन टीम मध्ये ही मॅच आपल्याला सुरू असताना पाहायला मिळते. समोर खेळणाय बॉल लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत येत आहे. थोडासा मिस टाइम स्ट्रोक होता. एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल. वडांगडी सनरायझरच्या संघाच्या बाबतीत जर विचार केला तर या स्पर्धेमध्ये अनबीटन राहिलेला संघ आहे. हा एकमेव संघ आहे वडांगडी सनरायझर्स जो एकही सामना पराभूत झालेला नाहीये. तो आता बॅटिंग करतोय, परंतु दुसऱ्या बाजूला UK बादशाह दोडी वडांगडी सनरायझरचा विजयाचा रथ थांबवणार का तेही आपल्याला पाहावं लागेल. शेवटचे बॉल 20 आणि धावा 38 पाहिजेत. स्ट्रोक चांगलाय, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॉल लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. विलास गडाख सांगतायत लावा तुम्ही ताकद, मी नाही वाकत. अजून एक षटकार.
फटका असा धुवाधार हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. विलास गडाख यांचा झेल किती महागात पडतोय ते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जखमेवर मीठ सोडणारा षटकार आपण या ठिकाणी म्हणू शकतो. 6 आल्यात आणि या 6च्या मदतीने धावा झालेल्या आहेत 48. यावेळेस रनअप मध्ये थोडासा बिघाड तोही आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रयत्न प्रत्येक जण करतो या मॅचला जिंकण्यासाठी. गोलंदाजी करतायत, फलंदाजी करतायत, परंतु तो जिंकणार ज्याला मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करता येईल. पाहुयात शेवटची बॉल 19 धावा 32 पाहिजेत. ओहो, यावेळेस खूप चांगला बॉल, यावेळेस खूप चांगला बॉल. कमबॅक केलं या ठिकाणी अनिल यांनी. षटकार आल्यानंतर खूप चांगलं पुनरागमन. ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपणार आहे. 5 ओव्हर संपलेले आहेत आणि 5 ओव्हर नंतर मित्रांनो धावा झालेल्या आहेत 48. शेवटचे बॉल बाकी राहिलेले आहेत. 18 बॉल आणि जिंकण्यासाठी 32 धाव्यांची गरज. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलव. STPL 2025 मधील या सामन्याचे प्रायोजक आहेत हॉटेल मातोश्री, टोल नाक्याजवळ शिंदेगाव, प्रोप्रायटर माननीय श्री सोपान जाधव आणि माननीय श्री मंगेश जाधव. तर बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा जितू लोंढे सरांच्या माध्यमातून दिला जातोय. आता बॅटिंग पॉवर प्ले मध्ये फलंदाज आपली पॉवर दाखवणार का तेही आपल्याला पाहावं लागेल आणि इथे पॉवर दाखवावीच लागेल कारण मॅच आता थोडीशी जर पाहिलं तर गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने देखील चालली आहे. 18 बॉल आणि जिंकण्यासाठी 32 धावांची आवश्यकता. गोलंदाजीसाठी प्रतीक. पहिलाच बॉल, वा वा वा, लाजवाब चेंडू. पहिलाच धावबाची संधी आहे आणि फलंदाज त्या ठिकाणी योगेश्वर बाजून परतताना आपल्याला पाहायला मिळतील. विकेट आली आहे. खेळाडू बाद. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. बॅटिंगसाठी जर पाहिलं तर असे खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. सिन्नर टेनिस प्रीमियर लीगचं 7वं पर्व 2024चं पर्व जर कोणी गाजवलं त्याचं उत्तर आहे अभिनाना भावसार. तेच आता बॅटिंग करण्यासाठी दाखल होत आहेत. मॅन ऑफ द सिरीज होते गतवर्षी आणि तेच आता बॅटिंगसाठी दाखल झालेले आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला प्रतीक आंबेकर ते देखील एक महत्वाची विकेट त्यांच्या ओव्हरमध्ये आली आहे. बॅटिंग पॉवर प्ले सुरू आहे. 17 बॉल आणि 32 धावांची आवश्यकता. खाली राहिलाय बॉल. टप्पा पडल्यानंतर खाली राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी आपल्याला तिकडे पाहायला मिळाली आहे परंतु एक सिंगल ती 22च्या मदतीने पूर्ण केली जाणार आहे. ध्येय प्रत्येकाचं स्पष्ट आहे की या मॅचला जिंकायचं म्हणजे जिंकायचं. याच ध्येयाने दोन्ही संघ उतरलेले आहेत परंतु ध्येयासाठी तुम्हाला अतोनात प्रयत्न करावे लागणार आहेत. जगाने तुम्हाला वेडं म्हटलं तरी चालेल कारण वेडेच लोक इतिहास घडवतात आणि शिकलेली लोक तो इतिहास वाचतात. त्यामुळे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये इतिहास घडवायचा आहे. यावेळेचा बॉल मोठा फटका खेळण्याचा इरादा. कव्हरला बॉल खेळला जातोय. क्षेत्ररक्षक मात्र बॉल पर्यंत पोहोचणार आहे. तोपर्यंत एक सिंगल ती मात्र पूर्ण केली जाणार आहे. अर्धशतक पूर्ण झाले वडांगडी सनरायझर्स. 50 धावा आता धावफलकावरती पूर्ण झालेल्या आहेत. समीकरण 15 बॉल 30ची गरज. प्रत्येक चेंडूवर 2 धावा त्या मात्र आता वडांगडी संघाला बनवाव्या लागतील. परंतु दुसऱ्या बाजूला प्रतीक आंबेकर परत एकदा बॉल खाली राहतोय आणि ऑफस्टंपच्या थोडासा बाहेरचा बॉल. डॉट बॉलची नोंद या ठिकाणी केली जाणार आहे. लाईन खूप चांगली आहे आणि लेंथही खूप चांगली प्रतीक आंबेकर या ठिकाणी टाकतायत जे फार गरजेचं असतं आणि तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये त्या पद्धतीने गोलंदाजी देखील करावी लागणार आहे. पाहूयात प्रतीक आंबेकर इथून पुढे कशा पद्धतीने बॉलिंग करतायत. अजूनही 2 बॉल येणं बाकी आहेत परंतु विलास गडाख यांना देखील दाखवून द्यावं लागेल. पुढे सरसावलेत. डान्सिंग डाऊन द विकेट. एक्स्ट्रा कव्हरला बॉल. क्षेत्ररक्षक नाही आहेत. बॉल एक टप्पा घेत सीमारेषा ओलांडताना आपल्याला पाहायला मिळतोय. फटका खेळलाय कडक. घेतोय बाउंड्री लाईनची धडक आणि विलास गडाख यांचा अजून एक बेधडक स्ट्रोक. 4 धावा. हा आहे स्टार मोबाईल द मोबाईल स्पेस, खासदार पूल, भैरवनाथ मंदिरा शेजारी, प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत. करण्यासाठी ताकद लागत नाही तर संघर्ष करण्यासाठी जिद्द लागते, चिकाटी लागते आणि ती जिद्द आज प्रत्येकाला या ठिकाणी दाखवावी लागणार आहे. सायंकाळ आहे आणि सायंकाळच्या सत्रामध्ये कोण विजय मिळवणार तेही आपल्याला पाहावं लागेल. आज की शाम किसके नाम
वडांगणी की दोडी, तेच आपल्याला पाहावं लागणार आहे. कारण प्रत्येक सकाळ तुम्हाला एक संधी देते आणि प्रत्येक संध्याकाळ तुम्हाला विचारते की तू त्या संधीचं काय केलं. त्यामुळे संध्याकाळ तुम्हाला विचारणार आहे की तू दिलेल्या संधीचं काय केलेलं आहे. त्यामुळे आज प्रत्येकाला मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करून दाखवावं लागेल. शेवटचे 6 बॉल 13 रन, 6 गेंदेवर 13 रन. मैदानाच्या आतमध्ये एक जबरदस्त मॅच आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे. संकट येतात, संकट जातात, परंतु ती संकट तुमची परीक्षा घेण्यासाठी येत असतात. तुम्हाला त्या संकटांवर मात करावी लागते. विलास गडाख एका बाजूला आहे तर दुसऱ्या बाजूला ईश्वर शिंदे मैदानाच्या आतमध्ये. ईश्वरचा कहर पाहायला मिळेल की विलासची खास बॅटिंग पाहायला मिळेल, तेही आपल्याला पाहावं लागणार आहे. शेवटचे बॉल 6 आहेत आणि धावा 13 पाहिजेत. पहिला बॉल, पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा इरादा. बॉल ऑन साईडला जातोय, क्षेत्ररक्षक मात्र बॉल पर्यंत येणार आहे. तोपर्यंत एक सिंगल पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नॉन स्ट्रायकर एंड कडनं विलासने नकार दिला. फक्त एकच मिळतंय. मागचाही सामना असाच झाला होता. मागचाही सामना आपण पाहिला. धावेंचा पाठलाग करण्यासाठी ज्यावेळेस दुबेर स्ट्रायकर संघ आला होता, शेवटच्या 6 बॉल मध्ये मला वाटतं 11ची गरज होती ना. शेवटचे 6 बॉल 11ची गरज होती आणि आता मॅच आली आहे 6 बॉल 13. त्या मॅच मध्ये 6 बॉल 11 झाल्या नव्हत्या. या मॅच मध्ये 6 बॉल 13 होणार का? पहिला बॉल तर खूप चांगला टाकला ईश्वर यांनी. 5 बॉल मध्ये आता 12ची गरज. तसं जर पाहिलं तर 2च शॉटची मॅच आहे, परंतु 2 शॉट या परिस्थितीमध्ये खेळणं हे फार कठीण आहे. ईश्वर शिंदे समोर आहेत. 5 बॉल मध्ये 12. सनरायझर्स वडांगणी या स्पर्धेत अनबीटन, या स्पर्धेत एकही सामना पराभूत न झालेला संघ आहे. परंतु UK बादशाह धोनी त्यांचा विजयाचा रथ थांबवतोय का, तेही आपल्याला पाहायचंय. बॉलिंग साठी ईश्वर. समोर जर पाहिलं तर योगेश माफ करा अभिनाना, ते आपल्याला स्ट्रायकर एंड कडे पाहायला मिळत आहेत. ओहो, अभिनानाने बॉलला खेळलंय आणि वाह काय फटका खेळलाय. टायमिंग अचूक होतं आणि काय लाजवाब स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये. अभिनाना आपल्या मनगडातली ताकद दाखवत आहेत. वाह जबरदस्त स्ट्रोक. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. थँक्यू. या स्ट्रोक साठी अभिनाना निळकंठ CNG मोटरच्या वतीने आपल्याला 500 रुपये आहेत. इतका सुंदर फटका खेळला होता. अभिनानाचं एकच टार्गेट असतं. अभिनाना म्हणतात फक्त हाणा आणि ते मैदानाच्या आतमध्ये हाणायचंच काम करतात. यावेळेस देखील तेच चित्र आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. शेवटचे 4 बॉल 6ची गरज. गोलंदाजावर आता थोडासा दबाव आहे, परंतु गोलंदाजाला इथे स्वतःला सिद्ध करावं लागेल की मॅच जर त्यानं जिंकून दिली तर सिन्नर मध्ये आज ईश्वरच्या नावाची चर्चा होईल. शॉर्ट बॉल. अभिनाना भावसार मैदानाच्या आतमध्ये सांगतायत जिथे विषय गंभीर तिथे वडांगणीचा अभिनाना गंभीर आणि मैदानाच्या आतमध्ये 2 षटकार ठोकत ही मॅच त्याने संपवली आहे. वाह योगेश भाऊ, काय मॅच झाली आहे. जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळाला. म्हणजे मागचे दोन्ही सामने प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरलेले आहेत आणि मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार या ठिकाणी दिला जाईल. 23 चेंडूंमध्ये 46 धावांची नाबाद खेळी आणि त्याचबरोबर गोलंदाजी करत असताना 2 ओव्हर 9 धावा आणि 3 विकेट. नाव आहे विलास गडाख, मॅन ऑफ द मॅच. सन्माननीय सुभाषजी कुंभार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेब आपल्याच शुभ हस्ते